फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला नेमकं झाले तरी काय असा प्रश्न पडावा, अशा घटना सातत्याने महाराष्ट्रात घडतायत. 1 मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना पुण्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी 65 वर्षीय नराधमानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला आणि तिचा खून केला. ही घटना शांत होते न होते तेच काल, अर्थात जर पाहिलं तर 5 तारखेला संध्याकाळच्या सुमारास पुण्यातल्या पर्वती पायथा या ठिकाणी सख्ख्या आजोबाने चिमुरडीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सजग नागरिकामुळे हा जो नराधम आहे, हा जो 55 वर्षीय आजोबा आहे, त्याचा प्लॅन जो आहे तो फसलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये हा जो नराधम पर्वती मधला जो आजोबा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अशाच पद्धतीची आणखी एक घटना अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातून पुढे आलेली आहे. पातूर तालुक्यातील चांदणी ठाणे हद्दीतील एका गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. 55 वर्षीय नराधमानं अवघ्या 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केलेला आहे. खर तर महाराष्ट्राला नेमकं झाले तरी काय असं म्हणावं, अशाच पद्धतीच्या या घटना आहेत. खर तर अकोला तालुक्यातील ही धक्कादायक घटना नेमकी काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्रामध्ये सातत्याने चिमुकलीवरती अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. जर पाहिलं तर 1 तारखेला अर्थात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार झालेला होता. काल जर पाहिलं तर 5 तारखेला पुण्यातल्या पर्वती पायथा या ठिकाणी आजोबाने तिच्या नातीवरती अत्याचार करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता, परंतु सजग नागरिकांमुळे हा जो नराधम आहे त्याचा जो प्लॅन फसलेला आहे. सध्या हा नराधम पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. अशाच पद्धतीची आणखी एक घटना अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातून पुढे आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. एका गावामधल्या 10 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना 5 मे रोजी दुपारच्या सुमारास जी आहे ती उघडकीस आलेली आहे. खर तर कुटुंबाचा हे जे सगळं कुटुंब आहे, ज्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे, तिचे जे आई वडील आहेत ते त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीमध्ये काम करण्यासाठी जात असतात. आणि 5 तारखेला सुद्धा अशाच पद्धतीनं या चिमुरडीचे आई वडील शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले होते, मजुरी करण्यासाठी गेलेले होते. आणि शाळेला सुट्टी असल्यामुळे ही जी चिमुरडी आहे ती घरामध्ये एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत, ही संधी साधत हा जो नराधम 55 वर्षीय आहे त्याने मुलीला पैसे देऊन आठवडाभर जे आहे ते आमिष दाखवलेलं होतं. नेहमीप्रमाणे ज्यावेळेस सोमवारी 5 मे रोजी ह्या मुलीचे आई वडील शेतामध्ये गेले आणि ह्या मुलीला सुट्टी होती, त्यावेळेस हा जो नराधम आहे त्याने संधी साधली. ही मुलगी घरात एकटीच असल्याचं पाहून या नराधमानं मुलीच्या घरामध्ये प्रवेश केला आणि तिच्यावरती अत्याचार केला. आणि त्याचबरोबर या घटनेची माहिती, माझ्यावरती तुझ्यावरती अत्याचार झाला, या घटनेची माहिती जर कुणाला दिलीस तर तुला मी जिवंत सोडणार नाही, तुझा गळा कापून तुला जिवे मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी या 55 वर्षीय नराधमानं या चिमुकलीला दिली. यापूर्वी सुद्धा या मुलीवरती, ही जी चिमुकली मुलगी आहे तिच्यावरती अशाच पद्धतीने वारंवार अत्याचार झाल्याची बाब सुद्धा पुढे आलेली आहे. परंतु सातत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ही जी चिमुकली आहे तिने तिच्या आई वडिलांना या बाबतीमध्ये काहीही सांगितलेलं नव्हतं. परंतु सोमवारी 5 मे रोजी ही जी घटना घडली, या घटनेमुळे ही जी चिमुरडी आहे तिने तिच्या आई वडिलांना सगळ्या गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीने हा जो नराधमानं तिला धमकी दिली आणि धमकी दिल्याच्या नंतर तिच्यावरती सातत्याने अत्याचार केला, अशी माहिती ही जी चिमुरडी आहे तिने तिच्या आई वडिलांना सांगितली. आणि ज्यावेळेस आई वडिलांनी ही सगळी माहिती ऐकली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि यानंतर या चिमुकलीचे आई वडील असतील आणि नातेवाईक असतील यांनी तातडीनं या मुलीला घेऊन थेट चांदणी ठाणा पोलीस स्टेशन जे आहे ते गाठलेलं आहे. आणि सध्या या नराधमाच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. परंतु जर पाहिलं तर अशा पद्धतीने ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटना का घडतायत याचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण जर पाहिलं तर नसरापूरमध्ये घडलेले प्रकरण असेल, त्याचबरोबर काल पुण्यातल्या पर्वती पायथा या ठिकाणी चिमुरडीवरती अत्याचार करण्याचा जो प्रयत्न झाला ते प्रकरण असेल, त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे एक प्रकरण झालेलं होतं की तुला औषध देतो म्हणून एका साधूने, भोंदू बाबाने थेटपणे 13 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केल्याची घटना घडलेली होती. सातत्याने जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये
चिमुरडीवरती अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतायत आणि त्याच निमित्तानं राज्य सरकारकडून आता काहीतरी कठोर कायदा होणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आता या प्रक्रियेमध्ये हा जो अकोल्यामधलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये कधी हा जो नराधम आरोपी आहे 55 वर्ष त्याला कधी ताब्यात घेतलं जातं आणि त्याच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक बाब पुढे येते पाहणं महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.